कधी-कधी उपासाला शाबू खायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि आपण कधी-कधी विसरतो पण शाबू भिजत घालण्यासाठी. त्याच्यासाठी हा पदार्थ खूप बेस्ट आहे. उपासाला नक्की ट्राय करू शकता आणि तुम्ही कधी हा करून बघितला आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यासाठी आपल्याला कच्चे बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्याचे फ्रेंच फ्राईजसारखे काप करून घ्यायचे आणि जास्त मीठ घालून पाण्यामध्ये हे फ्राईज आहेत ते ठेवून द्यायचे 7 ते 8 मिनटं. त्याच्यानंतर चाळणीमध्ये हे फ्राईज काढून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे पाणी सगळे निथळून घ्यायचे आणि एकीकडे कढईमध्ये तेल एकदम कडकडीत झाल्यानंतर हे आपल्याला फ्राईज घालून घ्यायचे आहे. मोठ्या गॅसवरतीच हे फ्राईज तळून घ्यायचे, त्यामुळे वरून कुरकुरीत आणि अगदी सॉफ्ट होतात आतून. आणि कर्नाटकमध्ये बटाट्याला बटाटेच म्हणतात, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणतात आणि तेलाला एण्णे असे म्हणतात. आणि आजची माहिती कशी वाटली? त्याच्यानंतर सगळे फ्राय जे तळून झालेले आहेत, तुमच्या जर लहान मुलं असतील आणि त्यांना जर भूक वगैरे लागली असेल संध्याकाळच्या वेळेस, तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि कोणताही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा ह्याला लावलेला नाही, त्याच्यामुळे हेल्दी असा ह्या फ्राईज तयार होतात. उपासाठी पण चालतात, दह्यासोबत ते खूप छान लागतात. फ्राईज तयार झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं मीठ, लाल तिखट, जिऱ्याची पावडर हे घालून सगळं मिक्स करायचं आणि फ्राईज खायला द्यायचं. एक नंबर लागतात. आणि इथेपर्यंत आला आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.